नमस्कार, मी अनुष्का. जिभेवर रेंगाळणारी चव म्हणजे समर्थ किचन या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण मेथीची भाजी करणार आहोत, पण थोड्या वेगळ्या पद्धतीने, आणि मला खात्री आहे की तुम्हाला आवडेल. अतिशय साधी, सोपी आणि घरच्या साहित्यात तयार होणारी आहे. चला तर पाहूया. इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत. घरच्या इथे शेंगदाणे व्यवस्थित असे भाजून घ्यायचेत. साधारण अर्धी वाटी आहेत. आता हे शेंगदाणे भाजलेत कसे, हाताने चुरून बघायचं, सालं निघाली की समजायचं शेंगदाणे भाजलेत. ते काढून घेतलेत. आता मी इथे काजू आणि तीळ भाजून घेते. तर यामध्ये तेलाचा अजिबात वापर करायचा नाही आहे, ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत. तर हे बघा 2 ते 3 मिनिटातच मस्त असे छान भाजून तयार होतात. तर तीळ चटचटायला लागले की समजायचं तीळ व्यवस्थित भाजलेत. गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि छान भाजून घ्यायचे. तर आता काजूसुद्धा छान भाजले गेलेत, तुम्हाला दाखवते बघा. तर बघा छान असे भाजले गेलेत काजू. तर आता हे देखील मी काढून घेते. आता इथे मी मेथीची भाजी छान निवडून घेतली, स्वच्छ धुतलेली आहे. आणि आता आपण ही कट करून घेऊयात. तर अतिशय बारीक अशी कट करून घ्यायची. आणि ही भाजी खूपच अप्रतिम अशी लागते. तर इथे बघा मी भाजी कट करून घेतलेली आहे, चिरून घेतले. आता गॅसवरती पॅन ठेवून त्यामध्ये तेल घालायचं. तेल गरम झाले की हिंग घालायचं. आणि हिंग घातल्यानंतर चिरलेली मेथीची भाजी यामध्ये घालायची आहे. आणि 2 मिनिट अशीच परतून घ्यायची आहे. तर मेथीची भाजी सुरुवातीला जास्त दिसली तरी शिजल्यानंतर ती थोडीशी कमी होते. तर 1 मिनिटभर असं छान परतून घ्यायचं. तर इथे बघा मी छान परतून घेतले आणि झाकण ठेवायचं आणि छान वाफ काढून घ्यायचे. तोपर्यंत आपण शेंगदाणे जे घेतले होते ते सोलून घेतले. त्यानंतर काजू आणि तीळ याची छान आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि लागेल तसं पाणी घालून मिक्सरला छान पेस्ट करायची. यामध्ये आपल्याला लसूणसुद्धा घालायचं आहे आणि छान बारीक पेस्ट करायची. तर इथे बघा छान पेस्ट तयार झालेली आहे. आता भाजीचं बघूयात. तर भाजीसुद्धा छान मऊ झाली आहे. पानं जी आहेत ती मऊ झालेली आहेत. मगाशी भाजी भरपूर दिसत होती. कोणतीही पालेभाजी शिजल्यानंतर ही कमी होते. आता आपण मिक्सरला जी पेस्ट तयार करून घेतली होती ती यामध्ये घालायची आहे. तर आता ही घातल्यानंतर व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि पाणी यामध्ये ॲड करायचं आहे. तर मिक्सरमधलं थोडंसं काढलं आणि पाणी घातलं त्यामध्ये. तर पाणी कोमट घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता व्यवस्थित छान असे मिक्स करून घेतले मी. आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे. तर सगळ्यात आधी चवीपुरतं मीठ, त्यानंतर लाल तिखट घालायचं आहे अर्धा चमचा, त्यानंतर हळद घालायची आहे चिमूटभर, गरम मसाला घालायचा, थोडासा पावभाजी मसाला घालायचा आणि छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे छान व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर जर लागलं तर थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. तर इथे मला थोडंसं पाणी लागणार आहे, त्यामुळे मी अजून थोडंसं पाणी घातलेलं आहे. तर इथे गरजेनुसार पाणी घालायचं आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा इथे व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे. आता झाकण लावायचं आणि परत 5 ते 10 मिनिटं मंद आचेवरती शिजवून घ्यायचं आहे. तर 10 मिनिटानंतर बघूयात. बघा मस्त अशी भाजी तयार झालेली आहे. मंद आचेवरती छान शिजलेली आहे. खमंग वास येत आहे आणि ही भाजी मस्त लागते. वरून कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर नाही घातली तरी देखील ही भाजी खूप अप्रतिम लागते. भाकरीसोबत, चपातीसोबत, पावासोबत अप्रतिम अशी लागते. त्यामुळे ही भाजी नक्की ट्राय करा. बघा किती छान दिसते. मग मंडळी, आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि आनंदी राहा. धन्यवाद.